मालेगावातील डोंगराळे बालिका अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। ही माहिती मिळताच नागरिकांनी कोर्टाबाहेर मोठी गर्दी केली आहे। संतप्त महिलांनी घोषणाबाजी करत आरोपीला आमच्या हवाली करण्याची मागणी केली आहे। कोर्ट परिसरामध्ये वातावरण तणावपूर्ण असल्याने पोलीस बंदोबस्त देखील इथं तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्तात इथं वाढ करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बबू शेख या संदर्भातले अपडेट देतील। बबू, सध्या तिथली काय परिस्थिती आहे आणि तणावाचं वातावरण आहे, काय अपडेट? डोंगराळे येथे ज्या बालिकेवर करण्यात आला त्या आरोपीची 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। आज त्याला न्यायालयात हजर पोलीस करणार होते। नागरिकांना माहिती मिळाली का आरोपीला कोर्टात आणताय तर प्रचंड गर्दी झाली। महिला प्रचंड गर्दी आहे। घोषणा महिला काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। त्यांच्याशी परत संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। मात्र आपण पाहतोय तिथे सध्या गर्दी आहे, महिलांची मोठी गर्दी कोर्टाबाहेर आहे। महिला इथं संतप्त झाल्याचं दिसतंय। पोलीस बंदोबस्तात इथे वाढ करण्यात आलेली आहे। मालेगावातील डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला इथं कोर्टात हजर करण्यात येणार होतं आणि त्यासाठी हा इथं मोठा बंदोबस्त। पुढे जाऊयात, पुढची बातमी जामनेरमधून आहे। जामनेर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका बिनविरोध निवडून आलेली आहे। जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साधना महाजन या नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। त्यांचा विजय झालेला आहे। नगराध्यक्षपदासाठीच्या विरोधी पक्षातल्या 3ही उमेदवारांनी आज माघार घेतल्याने साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्या आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे भाजपच्या साधना महाजन या बिनविरोध विजयी झाल्या आहेत। या प्रकरणात आपण पाहतो जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या पत्नी आहेत, ज्या नगराध्यक्षपदी त्यांचा विजय इथे झालेला आहे। जामनेरमधून सर्व विरोधी जे उमेदवार होते त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर साधना महाजन यांची बिनविरोध इथे निवड झालेली आहे। नगराध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे। जामनेरमधली ही निवडणूक आणि तिथे गिरीश महाजन यांच्या पत्नी या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। साधना महाजन यांची इथे बिनविरोध निवड झालेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस, शिवसेना शिंदे गट या 3 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली। पुढची बातमी पाहूया। शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी शाळेऐवजी जंगलामध्ये लपून बसून लागल्याची माहिती समोर आलेली आहे। ही धक्कादायक घटना जवारमध्ये समोर आलेली आहे। जवारच्या जांभूळमाथा येथील शिक्षक लोकनाथ जाधव यांनी शुक्रवारी काही विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी आणण्यासाठी पाठवलं। मात्र पाणी घेऊन शाळेत परतणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्यानं या शिक्षकांनी 4 ते 5 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली। ही मारहाण होत असताना काही विद्यार्थ्यांनी पाहिलं असून या विद्यार्थ्यांनी शाळेत न जाताच दिवस हा जंगलात लपून काढला। हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे। बाबा हे विद्यार्थ्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की शनिवारी शिक्षक शाळेत येत नाहीत आणि सोमवारी शाळेत आल्यानंतर ते आपली शालेय त्यांच्या हजेरी असते शिक्षकांची, त्या हजेरीवर सिग्नेचर करून ते त्यांची हजेरी लावतात। ही सुद्धा एक खूप दुःखद, एक वाईट गंभीर परिस्थिती अति दुर्गम भागातील शाळांची आहे। तर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्या सुद्धा गोष्टीचा खुलासा करावा। बुलेटिनमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येतो।